श्रोते हो नमस्ते. आपल्या सर्वांना शुभ दिवस. श्रोते हो, नातं तोडणं हे खूप अवघड असतं, पण कोणीही ठरवून नातं तोडत नाही. मुळात माणूस मनातून उतरतो, आणि एकदा माणूस मनातून उतरला तर त्या नात्याला काहीच अर्थ उरत नसतोय. श्रोते हो, माणूस मनातून कसा उतरतो? जेव्हा एकच गोष्ट सांगून सुद्धा पुन्हा पुन्हा जाणीवपूर्वक केली जाते ना, जेव्हा समोरच्याला त्याच्या भावनांना काडी मात्र किंमत दिली जात नाही, जेव्हा एखाद्याच्या वागण्यामुळं मानसिक शारीरिक खच्चीकरण होतं ना, जेव्हा आतोनात प्रेम आणि प्रयत्न करून सुद्धा समोरच्याला त्याची जाणीव नसते, आणि हे सगळं सहन करता करता जेव्हा सहनशक्तीचा अंत होतो ना, तेव्हा माणूस मनातून उतरत असतोय. श्रोते हो, आणि मग तो आपोआप दुरावल्या जात असतोय. मनातून उतरलेली व्यक्ती ही पुन्हा सोन्याच्या जरी होऊन आली ना, तरी तिच्याबद्दल तिळमात्र भावना किंवा राग ही काही शिल्लक राहत नसते. बघा, पडतंय का? नक्की विचार करूया. चला, आजही आपल्यासाठी सुंदर विचारांची ही शिदोरी, ही मालिका अशीच पुढे घेऊन आलोय. चला, करूया सुरुवात सुंदर विचारांना, सुंदर सुविचारांना. या जगात भक्ती एवढी शांतता ही कशातच नाही, आणि परमेश्वरा एवढं सामर्थ्यशाली कोणीही नाही. उद्या कोणीतरी आपल्याला मदत करेल या आशेवर आज बसून राहिलात तर वर्तमानासोबत भविष्यही अवघड होऊन बसेल. काही वेळेला समजून घेण्यापेक्षा स्पष्टपणे मत मांडलेलं कधीही चांगलं असतं. साठवायला हरकत नाही, पण हवं तेव्हा ते आठवायलाही हवं. क्षणाला क्षण आणि दिवसाला दिवस जोडत आयुष्य पुढे सरकत असतं. कधीतरी कुठंतरी केव्हा तरी असा क्षण येतो जो अख्खं आयुष्यच बदलून टाकतो. फक्त तो क्षण ओळखता आला पाहिजे. यालाच आयुष्याचा टर्निंग पॉइंट म्हणतात. जेवढ्या कमी अपेक्षा तेवढं सुंदर आयुष्य. मन दुखावल्यावर दाखवलेलं प्रेम आणि दुर्लक्ष केल्यावर दिलेलं महत्व याचा काही उपयोग होत नसतो. स्वच्छ व्यवहार ही माणसाची ओळख असते. विश्वास ही व्यवहाराची खात्री असते. पद ही व्यवसायाची वृद्धी असते. प्रगती ही प्राप्ती असते. समृद्धी हे समाधान असतं, आणि सत्य हेच त्यामागचं गुपित असतं. श्रीमंती थोडी कमी असली तरी चालेल, पण मनानं दरिद्री नसावं. घासातील घास आणि श्वासातील श्वास जिथं दिला जातो तेच जगातील सर्वश्रेष्ठ नातं असतं. एखाद्या गोष्टीत एक्सपर्ट होण्यासाठी नीतिमत्ता नाही तर बुद्धिमत्ता लागते. बुद्धीचा वापर वेगवेगळ्या प्रकारे केला तरच व्यक्ती त्यात एक्सपर्ट होत असते. अनुभवाचं सर्टिफिकेट चुका केल्याशिवाय मिळत नसतं. गरीबाच्या मोठ्या मनाच्या श्रीमंतीची कधी चर्चा होत नसते, पण कधीतरी श्रीमंतानं मोठं मन दाखवलं की मात्र गावभर चर्चा होते. तुम्ही चांगल्या व्यक्तीच्या शोधात बाहेर पडू नका. तुम्ही चांगली व्यक्ती बना. कदाचित कोणीतरी तुम्हाला शोधत येईल आणि त्याचा शोध थांबेल. आठवण त्यांची काढा जे चांगले आहेत. प्रेम आशावर करा जो खराय. साथ त्याचे द्या जो तुमच्याशी प्रामाणिक आहे. प्रेमात त्यांच्या पडा जो स्वभावाने सुंदर आहे.
बऱ्याचदा विसरायचं म्हटलं की सगळंच आठवतं. त्या व्यक्तीसाठी कधीच रडू नका जी व्यक्ती दुसऱ्यांसोबत खुश असेल. खात्री झाल्याशिवाय कोणावरही विश्वास ठेवू नका, कारण चांगला नारळ पण पुढं नासका निघतो. बाईचं जगणं इतकं पण सोपं नसतं, कारण ती मन मोकळेपणानं जगायला लागली की लोकांना तिच्या कॅरेक्टरवर प्रश्न पडतात. ज्याच्याजवळ देण्यासारखं जे असतं तेच तो दुसऱ्याला देऊ शकतो. आपल्याला स्वीकारणं आणि नाकारणं हा चॉईस असतो. शब्दांना अर्थ असतात म्हणून ते महत्वाचे असतात, परंतु प्रत्येक गोष्ट शब्दात मांडता येत नाही. म्हणूनच श्वास, नजर आणि स्पर्श या अनमोल गोष्टी अस्तित्वात आहेत. देव तुटलेल्या गोष्टींचा किती छान उपयोग करतो. ढग तुटतात तेव्हा पाऊस पडतो, जमिनीला भेगा पडल्या की शेत बनतं. वृक्ष तुटतात तेव्हा बीज उमलतं, बीज अंकुरलं की झाड होतं. म्हणून माणूस जेव्हा तुटतो, खचतो, तेव्हा समजून घ्यायचं की देव आपला उपयोग चांगल्या गोष्टीसाठी करतो आहे. वयानं आणि शरीरानं आपण आपोआपच मोठं होत जातो, परंतु जोपर्यंत आयुष्यात अडचणी, अपयश आणि भामटी लोक भेटत नाहीत, तोपर्यंत आपण चतुर, हुशार आणि समजदार होत नाही. दुःख हे आपल्यावर आलेलं संकट जरी असलं तरी ते आपल्या सहनशीलतेची आणि मानसिकतेची कसोटी असते. आणि या कसोटीला सामोरं कसं जायचं हे आपल्यावर अवलंबून असतं. ज्याच्या आयुष्यात जास्त संकट येतात ती त्याची कुवत पाहून येत असतात, कारण प्रत्येकात ही सहनशक्ती नसते. याचं उत्तम उदाहरण म्हणजे हिरा हा टाकीचं घाव सोसून मगच तयार होतो. जो वादळ झेलू शकतो तो स्वतःला पेलू शकतो. म्हणून नशिबाला कोसत बसण्यापेक्षा संकटाला, परिस्थितीला सामोरं जायला हवं, म्हणजे सुखाच्या वाटेला आपण नकळत लागतो. एवढीच गोष्ट लक्षात ठेवायची, जे पण होतं ते चांगल्यासाठीच होतं.